येडगाव धरणाच्या कडेला निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक शौकीन मंडळी या ठिकाणी येतात, झाडाखाली बसतात, दारू पितात, आनंद घेतात आणि दारूच्या बाटल्या याच ठिकाणी टाकून देतात। आता ह्या तळीरामांवर लक्ष कोण ठेवणार हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। परंतु दारू पिताना धरणाच्या कडेला येऊन बसताना दारू जास्त झाली, काही दोन मित्रांमध्ये भांडणं झाली, काही कमी जास्त झालं तर काय होईल सांगता येत नाही। परंतु एक निश्चित आहे, धरणाच्या कडेला निवांत ठिकाणी आणि विशेष म्हणजे इकडं कोणीही पाहिलं नसतं, त्यामुळं बिनधास्तपणे इकडं लोक दारू पिण्यासाठीचा हा पॉईंट निवडतात आणि इथे मुक्तपणे दारू पितात। आता हे जे ठिकाण आहे आपण पाहू शकतो, मागच्या बाजूला येडगाव धरण आहे, त्याचे दरवाजे दिसत आहेत आणि इथे ह्या बिअरच्या बाटल्या दिसत आहेत। आता हे तर एक जण तर निश्चित एवढं पिणार नाही, मित्रमंडळी इकडे आले असतील, किमान दारू पिले तर बरे पिले, बाटल्या तर घेऊन जायच्या ना, बाटल्यासुद्धा इथेच टाकल्यात। म्हणजे बघा निसर्गाचा आपण कसा ऱ्हास करतोय, कोणीही काळजी घेत नाही। येडगाव धरणाच्या परिसरामध्ये हे अगदी गुप्त ठिकाण आहे, या ठिकाणी लोक निवांतपणे एकटे येऊन दारू प्यायला बसतात आणि मनमुराद आनंद घेतात।